जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवस्ती, तालुका पाटोदा, जिल्हा बीड या शाळेमार्फत आयोजित केलेले जवान नवोदय शिष्यवृत्ती सैनिकी स्कूल या क्लासमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आमच्या क्लासची वैशिष्ट्य असे आहेत की दररोज लाईव्ह लेक्चर होणार आहेत. रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला अनलिमिटेड यूज मध्ये बघता येणार आहे. सर्व विद्यार्थ्यांचा सराव टेस्टचा निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे. सराव प्रश्नसंच सुद्धा उपलब्ध आहेत. प्रत्येक घटकावर सराव टेस्ट उपलब्ध आहेत. पीडीएफ स्वरूपात नोट्स उपलब्ध आहेत. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही घेत आहोत. बघा, तुम्ही बाहेर क्लास लावायला गेला नवोदय शिष्यवृत्ती सैनिकी स्कूल तर 5,000 ते 25,000पर्यंत फी आकारणी केली जाते. परंतु जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवस्ती या शाळेमार्फत आपल्याला हे क्लास फ्री करता येणार आहेत. आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, म्हणजे आम्ही टाकले लिंक सराव टेस्ट तुम्हाला सोडवता येतील. आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, म्हणजे तुमच्या मित्र परिवार व नातेवाईकांना सुद्धा या संधीचा फायदा घेता येईल. आमच्या टेलिग्राम ग्रुपला चॅनलला जॉईन व्हा, म्हणजे टेलिग्रामला जॉईन व्हायचा फायदा असा आहे की व्हॉट्सअपचे मेसेज डिलीट होते पण मेसेज डिलीट होत नाही. चला बघा, भाषा विषय बघा, भाषा विषयाचे असे वैशिष्ट्य आहेत की जवाहर नवोदय उतारे एकूण 200हून अधिक पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहेत. जवाहर नवोदय उतारे एकूण 200हून अधिक ऑनलाईन सराव टेस्ट उपलब्ध आहेत. जवाहर नवोदय उतारे एकूण 50हून अधिक ऑनलाईन प्लस लाईव्ह लेक्चर आहेत. गुड मॉर्निंग. जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक 117 मध्ये मी वैष्णवी सोनवणे आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक 117. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 117 मधील प्रश्नाचे आयोजन केले आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200हून अधिक उतार्यांचा अभ्यास करून व 200 अधिक प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयात 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळवा, तेही खात्रीशीर. बघा, उतारा क्रमांक 117 तुमच्या समोर शो केलेला आहे. तुम्ही तो 1 मिनिटात वाचून घ्या. उतारा वाचून झाल्यास आय विल रीड किंवा माझा वाचून झाला असं टाईप करा. कृष्णा, प्रशांतला फोन कर. प्रशांत जॉईन नाही झाला अजून. बघा, साक्षी म्हणते रीड, कृष्णा म्हणतोय रीड, सृष्टी म्हणते रीड. चला आपण वाचूया. बघा, उतारा क्रमांक 117. महात्मा ज्योतिबा फुले
यांनी बहुजन समाजात स्वत्वाची जाणीव निर्माण केली. त्यातून बहुजन समाजवाद हा विचार महाराष्ट्रात प्रभावी झाला. महात्मा फुले यांनी त्यांच्या सत्यशोधक समाजाने महाराष्ट्रात आमूलाग्र सामाजिक परिवर्तन घडवून आणले. सामाजिक समता आणि मानवतावाद हे विचार रुजवलेले महात्मा फुले आणि सत्यशोधक समाजाने स्त्रियांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. सार्वत्रिक शिक्षणाची किती दिवसात सर्वप्रथम मागणी सत्यशोधक समाजानेच केली. स्त्रियांची अनिष्ट रूढी परंपरा यांपासून मुक्तता करण्यासाठी सत्यशोधक समाजाने प्रखर संघर्ष केला. म्हणूनच महात्मा फुले यांना भारतातील पहिले स्त्रीवाद विचारवंत असा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात येतो. बघा, हे उत्तर वाचून झालं आहे. उत्तरावरील पहिला प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न पहिला, महात्मा फुले यांनी बहुजन समाजात डॅश डॅश जाणीव निर्माण केली. पर्याय ए परिवर्तन, पर्याय बी सत्त्वाची, पर्याय सी संघर्ष, पर्याय डी यांपैकी नाही. बघा, प्रश्न पहिला, महात्मा ज्योतिबा फुले यांनी बहुजन समाजात डॅश डॅश जाणीव निर्माण केली. पर्याय ए परिवर्तन, पर्याय बी सत्त्वाची, पर्याय सी संघर्ष, पर्याय डी यांपैकी नाही. सृष्टी पहिल्याचं बी उत्तर देते. गुड मॉर्निंग प्रशांत. साक्षी खाडे बी उत्तर देते. सृष्टी म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या ओळीत. चला आपण बघूया. महात्मा ज्योतिबा फुले यांनी बहुजन समाजात सत्त्वाची जाणीव निर्माण केली. अभिनंदन सृष्टी. प्रशांत बी उत्तर देतोय. कृष्णा बी उत्तर देतोय. चला बघूया. प्रश्न पहिला, महात्मा ज्योतिबा फुले यांनी बहुजन समाजात डॅश डॅशची जाणीव निर्माण केली. याचं योग्य उत्तर आहे सत्त्वाची. ज्यांनी बी उत्तर दिलंय त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. चला, प्रदीप बी उत्तर देतोय. अभिनंदन सर्व विद्यार्थ्यांचं. चला, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न दुसरा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणते विचार रुजवले? प्रश्न दुसरा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणते विचार रुजवले? पर्याय ए सामाजिक समता आणि मानवतावाद, पर्याय बी सामाजिक समता, पर्याय सी मानवतावाद, पर्याय डी सर्वच. सृष्टी डी उत्तर देते. बघा, आपल्याला एकदा ओळ नंबर कोणती कळाली की आपल्याला लगेच उत्तर सापडतं. म्हणून पहिल्यांदा आपण सापडायचं की उत्तरात तो किती नंबरला ओळ आहे. सृष्टीमध्ये चौथ्या ओळीत. चला बघूया. सामाजिक समता आणि मानवतावाद हे विचार रुजवले आहेत. अभिनंदन सृष्टी, तो अगदी योग्य ओळ सापडली आहे. प्रशांत डी उत्तर देतोय. कृष्णा डी उत्तर देतोय. चला बघूया. प्रश्न दुसरा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणते विचार रुजवले? याचं योग्य उत्तर आहे पर्याय डी. ज्या विद्यार्थ्यांनी डी उत्तर दिले त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. प्रदीप डी उत्तर देतोय. साक्षी बी उत्तर देते. बघा, त्यांनी केलं. चला, प्रश्न तिसरा खास तुमच्यासाठी. प्रश्न तिसरा, महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाने स्त्रियांचा समस्याचे डॅश डॅश करण्याचे प्रयत्न केले. पर्याय ए निराकरण, पर्याय बी संघर्ष,
पर्याय सी परिवर्तन, पर्याय डी यांपैकी नाही. बघा प्रश्न तिसरा. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाने स्त्रियांच्या समस्यांचे डॅश डॅश करण्याचे प्रयत्न केले. पर्याय ए निराकरण, पर्याय बी संघर्ष, पर्याय सी परिवर्तन, पर्याय डी यांपैकी नाही. बघा ही ओळ उत्तरात जशी तशी आलेली आहे, फक्त मधला एक शब्द गाळलेला आहे आणि आपल्याला ती ओळ सापडायची आहे. चला ओळ नंबर टाका. किती नंबरला येते? सृष्टी सी उत्तर देते, प्रशांत सी उत्तर देतोय, प्रदीप सी उत्तर देतोय. बघा आपल्याला ओळ नंबर सापडली तर सापडण्याचं आपलं वर्षाचं बघून टाकायचं म्हणून टाकायचं असं नसतं. चला ओळ नंबर टाका. बघा प्रश्न तिसरा. याचं उत्तर तुम्हाला सापडलंय, परंतु ते कितव्या ओळीत उत्तर आहे हे मला सांगा ना तुम्ही. सृष्टी म्हणते तिसऱ्या ओळीत. चला बघूया. कृष्णा ए उत्तर देतो तिसऱ्याचं. चुकली तुझी ओळ सृष्टी. बघा ह्या प्रश्नात खूप जणांचा गोंधळ झालाय. कृष्णा ओळ नंबर टाक. कितवी ती किती ओळीत उत्तर आहे त्याचं? चला ओळ नंबर टाका. साक्षी खाडे उत्तर देते तिसऱ्याचं. तुम्ही ए उत्तर देते, पण कितव्या ओळीत त्याचं उत्तर सांगा ना तुम्ही. खालून 5व्या ओळी. बघा महात्मा फुले आणि सत्यशोधक समाजाने स्त्रियांच्या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. अभिनंदन कृष्णा, तू अगदी योग्य ओळ सापडली आहे. हे बघा त्याने अगदी योग्य सांगितलेलं आहे. महात्मा फुले आणि सत्यशोधक समाजाने स्त्रियांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. बघा ह्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए. ज्या विद्यार्थ्यांनी ए उत्तर दिले त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न चौथा. ज्योतिबा फुले यांना कोणत्या नावाने संबोधतात? पर्याय ए संत, पर्याय बी महात्मा, पर्याय सी डॉक्टर आंबेडकर, पर्याय डी गुरुदेव. बघा प्रश्न चौथा. ज्योतिबा फुले यांना कोणत्या नावाने संबोधतात? पर्याय ए संत, पर्याय बी महात्मा, पर्याय सी डॉक्टर आंबेडकर, पर्याय डी गुरुदेव. प्रदीप बी उत्तर देतोय. सृष्टी बी उत्तर देते. चला उत्तर टाका. प्रशांत बी उत्तर देतोय. कृष्णा उत्तर टाक. बी उत्तर देतोय कृष्णा. चला बघूया. प्रश्न चौथा. ज्योतिबा फुले यांना कोणत्या नावाने संबोधतात? बघा सर्व उत्तरात आपल्याला नुसतं ज्योतिबा फुले कुठेही दाखवलेलं नाहीये.
बघा महात्मा ज्योतिबा फुले, परत इथे सुद्धा बघा महात्मा फुले म्हणून त्यांना महात्मा या नावाने संबोधतात. बघा ज्या विद्यार्थ्यांनी बी उत्तर दिले त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न 5वा. सत्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. पर्याय ए असत्य, पर्याय बी पूर्ण, पर्याय सी अपूर्ण, पर्याय डी सर्वच. बघा प्रश्न 5वा. सत्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. पर्याय ए असत्य, पर्याय बी पूर्ण, पर्याय सी अपूर्ण, पर्याय डी सर्वच. बघा मी तुम्हाला म्हणले होते की समानार्थी विरुद्धार्थी म्हणी शब्द पाठ करा म्हणजे तुमचं या ग्रामर मध्ये तुमचा प्रश्न चुकणार नाही. सृष्टी ए उत्तर देते, साक्षी चौथ्याचं बी उत्तर देते. साक्षी आपला 5वा प्रश्न चाललाय, तू माग आहेस. सोनवणे ए उत्तर देते 5वेचं. बघा आपले विरुद्धार्थी शब्द पाठ असले, समानार्थी शब्द पाठ असले तरच आपल्याला उत्तर देता येईल. चला उत्तर टाका. कृष्णा ए उत्तर देतोय. बघा साक्षी ए उत्तर देते. प्रश्न तासाला जॉईन नाहीये का? चला प्रश्न 5वा. सत्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. ह्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए असत्य. ज्या विद्यार्थ्यांनी ए उत्तर दिले ते सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. चला कृष्णा ए उत्तर देतोय, साक्षी ए उत्तर देते, अभिनंदन. चला थँक्यू. इथं उत्तरा क्रमांक 117 संपलेला आहे. आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा म्हणजे आम्ही टाकलेल्या सराव टेस्ट तुम्हाला सोडवता येतील. आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा म्हणजे शेअर केल्याने तुमचे मित्रपरिवार व नातेवाईकांना सुद्धा या संधीचा फायदा घेता येईल. आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा. बघा टेलिग्राम ग्रुपला जॉईन होण्याचा फायदा असा आहे की व्हॉट्सअपचे मेसेज डिलीट होते परंतु टेलिग्रामचे मेसेज डिलीट होत नाही. बघा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवण वस्ती या शाळेमार्फत हे क्लास तुम्हाला फ्री